मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील आधारित सर्वच पाठांवर आणि कवितेवर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओची मालिका आपण आपणासमोर घेऊन येत आहोत. तर आपण आज या ठिकाणी जी 12वी कविता आहे पुन्हा एकदा, तर या पुन्हा एकदा कवितेवर आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, हा आकृतिबंध पूर्ण करा. तर आकृतिबंध पूर्ण करावर आधारित आपण पुढे प्रश्न घेतलेले आहेत एका वाक्यामध्ये, त्यामुळे आपण डायरेक्ट त्या प्रश्नांकडे जाऊया. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. या प्रश्नांचा जर तुम्ही अभ्यास केला फक्त, तर इतर पुन्हा कवितेवरती तुम्हाला दुसरा कुठलाही अभ्यास करायची आवश्यकता लागणार नाही याची खात्री आहे. प्रश्न पहिला आहे, पुन्हा एकदा कोण चमकावे असे कवयित्रीला वाटते. तर पुन्हा एकदा वीज चमकावी असं कवयित्रीला वाटतंय. पुन्हा एकदा पिंगा घालीत कोण यावे. बघा, पुन्हा एकदा पिंगा घालीत पावसाच्या सरी याव्यात. पूर्ण वाक्यात उत्तर तुम्ही लिहायचंय. मी फक्त तुम्हाला व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे शॉर्टमध्ये थोडक्यात सांगतोय. बेभान कोण व्हावे असे कवयित्रीला वाटते. तर पावसाच्या सरी या बेभान व्हाव्यात असं कवयित्रीला वाटतंय. कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल कोणाला लागावी. बघा, असा हा प्रश्न आहे. तर नवनिर्माणाची चाहूल ही आजच्या या युवकाला लागावी. कवयित्री कोणाला तहानभूक विचारायला सांगते. तर आजच्या युवकाला तहानभूक विचारायला सांगते. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. पुन्हा एकदा चमकावी डॅश डॅश आणि उत्तर आहे वीज. तुम्ही उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचंय. भिनावी डॅश डॅश पेटायो स्नायू. तर भिनावी रक्तात. पुन्हा एकदा घालीत डॅश डॅश पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. तर पुन्हा एकदा घालीत पिंगा. पुढचा प्रश्न आहे, मातीत डॅश डॅश व्हावी एक. तर आहे मातीत माती. पुसून टाकीत डॅश डॅश पुन्हा एक वेळ. बघा, जातीभेद धर्मभेद भेदाभेद धर्म. तर उत्तर आहे भेदाभेद. बघा, पुढे आहे, पुन्हा एकदा घुमावा वारा डॅश डॅश इथला भारला जावा आणि उत्तर आहे युवक. नवनिर्माणाची लागावी चाहूल डॅश डॅश उजळावी. उत्तर आहे भूमी. पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावा. याचं उत्तर खाली दिलेलं आहे इथं. पुढे डायरेक्ट आपण एका वाक्यातल्या प्रश्नांकडे जाऊया. बघा बघा प्रश्न तयार कराय म्हणजे फक्त उलट आपण या ठिकाणी पुन्हा एकदा वीज चमकावी या उत्तर येणारा प्रश्न तयार करायचा आहे. पुन्हा एकदा कोणी चमकावे. उत्तर आहे वीज चमकावी. पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. उत्तर बघा, प्रश्न कसा तयार होतो. बेभान कोणी व्हावे असे कवयित्रीला वाटते. पुन्हा एकदा घुमावा वारा. तर पुन्हा एकदा कोण घुमावा किंवा काय घुमावा. तर उत्तर आहे वारा. नवनिर्माणाची लागावी चाहूल. प्रश्न काय तयार होईल, कोणाची चाहूल लागावी. म्हणजे अशा प्रकारे आपण उलट सुलट प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आता हा मोठा प्रश्न, काव्य सौंदर्य किंवा आशय सौंदर्य स्पष्ट करा. तर यामध्ये बघा प्रश्न आहे, पुन्हा एकदा
चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात. या ओळीतील असे सौंदर्य स्पष्ट करा. थोडक्यात उत्तर बघा इथं. थोडक्यात म्हणजे महत्त्वपूर्ण आहे, जे योग्य उत्तर आहे तेच. तुम्ही या वाक्यरचनेमध्ये बदल करून थोडं बहुत मागे पुढे करू शकता. वीज हे सळसळत्या उत्साहाचं प्रतीक आहे. सध्या समाजामध्ये जी मरगळ दिसते, मरगळ म्हणजेच ग्लानी, थकवा, तर ती मरगळ नष्ट होऊन माणसांमध्ये उत्साह निर्माण व्हावा असे येथे कवयित्रीला सूचित करावयाचे आहे. प्रत्येकाच्या रोमारोमात चैतन्य निर्माण झालं पाहिजे आणि प्रत्येक जण उत्साहाने चांगलं कार्य करण्यासाठी पुढे यावा आणि त्याच्या हातून देशासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात, असं या ओळींचा आशय सौंदर्य आहे. तुम्ही या ठिकाणी सुरुवात करू शकताय प्रस्तावना, की प्रस्तुत पुन्हा एकदा या कवितेमध्ये कवयित्री ललिता गाजगे यांनी है ना आजच्या समाजामध्ये जी मरगळ पसरलेली आहे ती कशा प्रकारे दूर व्हावी याचं वर्णन केलेलं आहे. हे तुम्ही अशा पद्धतीने त्याची प्रस्तावना करायची आहे. पुढची ओळी आहे, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. उत्तर बघा, पुन्हा एकदा पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळाव्यात आणि या बेभान सरीमुळे मातीत माती मिसळून जावी, म्हणजेच एक व्हावी. बघा, याचाच अर्थ या मातीतील म्हणजे समाजामधील जो सगळा भेदाभेद आहे, भेदाभेद बघा कोणत्या प्रकारचा, की म्हणजे आहे ना जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, अशा प्रकारचे जे भेद आहेत, तर ते भेद मिटून जावेत आणि समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, म्हणजेच एकी निर्माण व्हावी, म्हणून या ठिकाणी म्हटलंय मातीत माती व्हावी एक. पुढे बघा, आता ओळींचं अर्थ सौंदर्य हे झालं. आता आशय सौंदर्य, अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. बघा, उतरावी खाली भिनावी रक्तात, म्हणजेच बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे की निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करीत कवयित्री नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं छान वर्णन करतात आणि त्या म्हणतात की पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरावी, त्या विजेचं तेज, तिची प्रखरता ही माणसाच्या रक्तात भिनावी. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढं ओळी बघा, अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. बेभान सरींमुळे मातीत माती मिसळून जावी, याचाच अर्थ की या मातीतील म्हणजेच समाजातील जो वेगळा भेदाभेद आहे तो भेदाभेद मिटून जावा असं कवयित्रीला वाटतंय. म्हणजेच समाजात असलेला जे गरीब श्रीमंत, उच्च नीच, जात धर्म है ना, स्त्री पुरुष असा जो भेदाभेद आहे, तर हा सगळ्या प्रकारचा भेदाभेद नष्ट होऊन भेदभावविरहित समाजाची निर्मिती व्हावी असे कवयित्रीला वाटते. पुढे अशाच प्रकारचे प्रश्न आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे त्या PDF फाईलची लिंक तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणाहून पाहू शकता. आपण यातले है ना थोडके प्रश्न घेऊन तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी करून देतोय. पुढचा प्रश्न आहे बघा, आपल्या देशात शांती निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हास वाटते, ते स्वतःच्या शब्दामध्ये सविस्तर लिहा. तर बघा, अशा प्रकारचे जे स्वमतावरती आधारित प्रश्न असतात, तर हे स्वमतावर आधारित प्रश्न लिहिण्यासाठी आपल्याला जास्त विचार करावा लागतो. त्यासाठी आपण या ठिकाणी अशा प्रकारे उत्तर दिलेली आहेत, याचा आशय घेऊन तुम्ही उत्तर लिहू शकता. उत्तर बघा, आपल्या देशात आज भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, स्त्री शोषण, बाल शोषण असे अनेक वाईट प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपल्या देशात आज अशांतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक बनलेलं आहे. देशात वाढत चाललेली अराजकता व अंधाधुंदी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणाने आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे.
मी भ्रष्टाचार करणार नाही व इतरांना करू देणार नाही, यावर सर्वांनी ठाम असलं पाहिजे. आणि संविधानाच्या विरोधात कार्य करत असलेल्या लोकांना पकडून पोलीस ठाण्यात दिलं पाहिजे. देशसेवेचं बाळकडू सर्वांनी प्राशन केलं पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून पुन्हा एकदा अभिमानानं अभियान चालवलं पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. पुन्हा एकदा बघा, स्वमतावरती आधारित प्रश्न आहे की नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले लोक सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असतात. यावर तुमचे विचार सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरणांसहित. उत्तरासाठी बघा, नवनिर्मिती म्हणजेच जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक समस्या यांचा नाश करून नवीन मूल्यांवर आधारित समाजाची स्थापना करणे होय. तर अशा या नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले लोक इतरांहून वेगळेच असतात. ते आपल्या ध्यासाने भारावलेले असतात. नवनिर्मितीचा ध्यास साकार करण्यासाठी ते समाजात क्रांती घडवून आणतात. आपल्या ज्वलंत विचारांनी व कृतीतून ते समाजापुढे एक आदर्श निर्माण करतात. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले माणसे ध्येयवेडी असतात. नेल्सन मंडेला यांनी सुद्धा प्रस्थापित समाजरचनेविरोधात जो संघर्ष केला, बघा या ठिकाणी आपल्याला सोदाहरण उत्तर विचारले म्हणून या ठिकाणी नेल्सन मंडेला यांचं उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी ते खरोखरच त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. स्वामी विवेकानंद, आगरकर, लोकमान्य टिळक यांनी सुद्धा नवनिर्मितीसाठी भगीरथ प्रयत्न केले होते. म्हणून या सर्वांना सर्वसामान्यांपेक्षा मानाचं व आदराचं स्थान आहे. तर बघा, या प्रस्तुत कवयित्रीच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. सॉरी, मगाशी मी ललिता गादगे म्हणलं होतं, तर प्रतिमा इंगोले आहेत. संदर्भ काय आहे बघा कवितेचा. पुन्हा एकदा ही कविता कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली आहे. ही कविता त्यांच्या भुलाई या कविता संग्रहातून घेतलेली आहे. प्रस्तावना बघा, पुन्हा एकदा ही कविता कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी लिहिली आहे आणि या कवितेत नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं सुरेख वर्णन कवयित्रीने केलेलं आहे. वाङ्मय प्रकार सामाजिक कवितेचा विषय नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन करणारी पुन्हा एकदा ही कविता सामाजिक भान असलेली कविता आहे. मित्रांनो, ही जी प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना तुम्ही आशय सौंदर्य असेल, अर्थ सौंदर्य असेल किंवा स्पष्टीकरण असेल, तर यामध्ये तुम्ही मोठ्या प्रश्नांमध्ये ही प्रस्तावना करू शकता. अशा प्रकारे वाङ्मय प्रकार आहे सामाजिक कविता आहे. कवितेचा विषय काय आहे तर नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन करणारी पुन्हा एकदा ही कविता सामाजिक भान असलेली कविता आहे. कवितेमधील आवडलेली ओळ कोणती, असाही प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला या कवितेमध्ये जी ओळ आठवते ती ओळ तुम्ही लिहू शकता. असं काही नाहीये, म्हणजे प्रत्येकाला कुठलीही ओळ आवडू शकते. उदाहरणादाखल आपण इथे दिलेले आहे बघा, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. कवितेची मध्यवर्ती कल्पना बघा, की समाजामध्ये असणाऱ्या जुन्या रूढी, रीतिरिवाज, परंपरा, भेदाभेद नष्ट करून नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं सुरेख वर्णन पुन्हा एकदा या कवितेतून दिसून येते. हा आहे कवितेतून मिळणारा संदेश. ही कवितेतून काय संदेश दिलाय की समाजामध्ये असणाऱ्या ज्या भेदाभेद आहेत, रूढी परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, तर या इथल्या तरुणांनी नष्ट केल्या पाहिजेत आणि नवीन पुरोगामी विचारांचा नवा एक संघ समाज निर्माण करण्याचा असा प्रत्येकाने ध्यास घेतला पाहिजे, असा संदेश कवितेतून मिळतो. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं, आपण फक्त आवडण्याचीच कारणं लिहायची. पुन्हा एकदा ही कविता मला खूप आवडली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन करण्यासाठी कवयित्रीने निसर्गातील विविध म्हणजेच वेगवेगळ्या प्रतीकांचा अतिशय सुरेख वापर केलेला आहे आणि याच प्रतीकांमुळे
कविता जिवंत असल्याप्रमाणे भास होते. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आहेत ही पुन्हा एकदा या कवितेमध्ये कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. प्रत्येक ओळीमध्ये केवळ 2च शब्दांचा वापर करून वेगळा छान परिणाम साधला आहे. शिवाय निसर्ग प्रतीकांचा योग्य वापर करीत अर्थाचं सौंदर्य वाढवलेलं आहे. ही कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आहेत. तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटायो स्नायू करीत पुकार, पुन्हा एक वार. या ओळींचं रसग्रहण करा. तर उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहायचंय. बघा ही प्रस्तावना बघा. पुन्हा एकदा ही कविता कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची जर प्रस्तावना आपण केली 3 मार्कासाठी प्रश्न हमखास असतो. तर आपल्याला म्हणजे एक पेपर तपासणाऱ्यावरती आपलं एक वेगळ्या प्रकारचं इम्प्रेशन त्या ठिकाणी बनतं. त्यामुळं प्रस्तावना, स्पष्टीकरण आणि शेवटी समारोप करायचा. बघा पुढं. या कवितेत नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन कवयित्रीनं केलेलं आहे. आता बघा ज्या ओळी आहेत त्या ओळींचं आशय सौंदर्य. निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करीत कवयित्री नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं छान वर्णन करतात. त्या म्हणतात की पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरून यावी. त्या विजेचं तेज, तिची प्रखरता ही माणसाच्या रक्तात भिनावी, म्हणजेच माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा. त्यांचे स्नायू पेटून उठावेत, म्हणजेच समाजातील जुन्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार याविरुद्ध त्यांनी पेटून उठावं आणि ते सारे नष्ट करून त्यांनी त्यातून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे नवीन विचार निर्माण व्हावेत. तर बघा या काव्यपंक्तीमध्ये प्रतिमा इंगोले यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. आता अशा प्रकारचा तुम्ही समारोप करायचा. प्रत्येक ओळींमध्ये केवळ 2च शब्दांचा वापर करून वेगळा छान परिणाम साधला आहे आणि शिवाय निसर्ग प्रतीकांचा योग्य वापर करीत अर्थांचं सौंदर्य त्या ठिकाणी वाढवलेलं आहे. पुढे शेवटचा प्रश्न आहे आता हा. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्यात खालीत आणि खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. तरी हाही प्रश्न बघा आपण आशय सौंदर्य कशा प्रकारे. पुन्हा एकदा ही कविता प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची प्रस्तावना करायची. प्रस्तावनावरती मी तुम्हाला सांगितलेली आहे है ना. अशा प्रकारे या कवितेचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण करायचंय त्या ओळींचं आणि मग तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांचा शेवट करायचा आहे. शेवट वरच्या प्रश्नामध्ये तुम्ही हा शेवट जरी प्रत्येक कवितेच्या आशय सौंदर्यासाठी, अर्थ स्पष्टीकरणासाठी जरी वापरला किंवा संदर्भाचे स्पष्टीकरणासाठी वापरला तरी छान ठरू शकतो. पुढचा प्रश्न आहे शेवटचा. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची चाहूल लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. तर ही झाली प्रस्तावना बघा इथं आता खाली. या प्रस्तावनेमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाला तुम्ही हीच प्रस्तावना केली तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे उत्तर त्या ठिकाणी स्पष्टीकरण करायचंय आणि शेवटी बघा की याचं हे झालं त्याचं कवितेच्या म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं आशय सौंदर्याचं शेवट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो तुम्ही बरेच जण चॅनल या ठिकाणी व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब काही बरेच जण करत नाही आहे. तर कृपया मित्रांनो सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे आणखीनच आपल्याला नवनवीन प्रकारची अशीच व्हिडिओ भेटण्याची प्रेरणा मिळते. कमेंट्स करून नक्की कळवत जावा, लाईक करत जावा. म्हणजेच त्यांना एक वेगळी प्रेरणा, एक आणखीन नवनवीन आयडिया तुमच्यासमोर घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.